विद्यार्थी मित्र, उद्योजकताचा विकास या प्रकरणाची आपण माहिती घेणार आहोत. उद्योजकता विकासामध्ये उद्योजकाच्या संकल्पनेचा उदय कसा झाला, त्याची व्याख्या, त्याची वैशिष्ट्ये व उद्योजकतेची कार्ये इत्यादी घटक आपण बघितल्यानंतर उद्योजकतेच्या विकास प्रक्रिया याची आपण माहिती घेणार आहोत. प्रथमतः उद्योजक म्हणजे काय याची आपण माहिती घेऊया. उद्योजक म्हणजे असा व्यक्ती की व्यवसाय सुरू करतो व पैसे कमवण्यासाठी नुकसान सहन करण्याची तयारी दर्शवतो. अशा व्यक्तीला उद्योजक असं म्हटलं जातं. उद्योजकाला वेगवेगळ्या स्वरूपात संकल्पना आपल्याला मांडता येईल. नाविन्याची निर्मिती करणारा घटक म्हणजे उद्योजक असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजेच व्यवसायात जोखीम पत्करतो व व्यवसाय सुरू करतो आणि व्यवसाय चालवतो अशा व्यक्तीला उद्योजक असं म्हटलं जातं. म्हणजे जोखीम स्वीकारतो, धोका स्वीकारतो व उत्पादनाची निर्मिती करून बाजारपेठेमध्ये विक्री करण्याचं काम करतो व व्यवसाय चालवतो अशा व्यक्तीला उद्योजक असं म्हणता येईल. तर बघा, उद्योजकता या संकल्पनेमध्ये जोखीम घेऊन तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धात्मक जागतिक वातावरण सक्षम करून नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याची इच्छा होय. उद्योजकता एखाद्या व्यक्तीकडं उद्योजकता ही संकल्पना अस्तित्वात असते किंवा त्याची क्षमता व्यवसाय नवीन करावी अशी इच्छा असते. अशा व्यक्तीला सुद्धा त्या ठिकाणी जोखीम स्वीकारतो, नवीन तंत्रज्ञान विकसित करतो आणि स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करण्याची इच्छा ठेवतो किंवा व्यवसाय सुरू करतो. अशा व्यक्तीला उद्योजकता असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल बघा, तर धोका पत्करून नाविन्याची निर्मिती करून उत्पादनाची निर्मिती करून बाजारपेठेमध्ये पैसे कमवण्यासाठी धोका स्वीकारतो अशा व्यक्तीला उद्योजक असं म्हटलं जातं. या उद्योजकाची बौद्धिक क्षमता चांगली असली पाहिजे, भविष्यातील दूरदृष्टी असली पाहिजे, कठोर परिश्रम असलं पाहिजे, तांत्रिक ज्ञान असलं पाहिजे, कम्युनिकेशन स्किल ज्याला संज्ञापन कौशल्य असं म्हणतात जातं तेही असलं पाहिजे, जेणेकरून बाजारपेठेमध्ये टिकला पाहिजे आणि आपलं उत्पादित केलेला माल ग्राहकांना तो विकता आलं पाहिजे. अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्य किंवा गुणवैशिष्ट्य त्या व्यक्तीकडे असलं पाहिजे, जेणेकरून नवनवीन कल्पना त्याच्या डोक्यात आल्या पाहिजेत. नाविन्याची कल्पना उदयास येऊन त्या ठिकाणी उत्पादन प्रक्रियेमध्ये किंवा व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी त्याला सहाय्यभूत होईल आणि व्यवसाय चालवण्यासाठी मदत होईल. किंवा असं म्हणता येईल, बऱ्याच अंशी उत्पादन हे बाजारपेठेमध्ये नवीन करत असताना त्याला माहिती नसतं, आकार उकार बदलतो त्या उत्पादनाचा आणि नवीन उत्पादन त्या ठिकाणी तयार करून बाजारपेठेमध्ये विक्री करण्याचं काम करत असतो. अशा व्यक्तीला उद्योजक असं म्हटलं जातं. तो व्यक्ती धोका स्वीकारतो की बाबा त्या जो प्रत्यक्ष माल आहे त्याच्यावर प्रक्रिया करून पुन्हा त्या विक्री करत असताना ते विकलं जाईल याची शाश्वती नसताना तो त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि उत्पादन विक्री करण्याचं काम त्या ठिकाणी करतो. असा धोका पत्करून व्यवसाय चालू ठेवण्याचं काम या उद्योजक या संकल्पने त्या ठिकाणी येत असतो. खऱ्या अर्थानं उद्योजकता ही संकल्पना किंवा उद्योजक ही संकल्पना फार पूर्वीपासून त्या ठिकाणी उदयास आलेली आपल्याला दिसून येते. जसशी माणसांची प्रगती होत गेली आणि लोक किंवा माणसं उपभोग वाढला आणि उपभोगातून गरजा वाढत गेल्या आणि या गरजेतूनच त्या ठिकाणी नवनवीन वस्तूंची त्या ठिकाणी आपण खरेदी विक्री केलो. आधुनिक काळामध्ये त्या ठिकाणी स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये नवनवीन उद्योजक तयार झाले आणि बाजारपेठेमध्ये उत्पादन करून विक्री करण्याचं काम या उद्योजक किंवा व्यावसायिक करताना आपला दिसून येतात. एकूणच उद्योजकांमुळं एकूणच देशाची प्रगती होते, नवनवीन वस्तूंची निर्मिती होऊन लोकांना रोजगाराची निर्मिती होते, उपभोग वाढतो, लोकांना त्या वस्तूंचा उपभोग वाढल्यामुळं राहणीमानाचा दर्जा वाढतो आणि एकूणच लोकांना काम मिळाल्यामुळे उत्पादनाची निर्मिती होऊन ते उत्पादन आपण बाजारपेठेमध्ये विक्री करतो. अशा बाजारपेठेंचीही निर्मिती होते. नको असलेलं उत्पादन परदेशामध्ये सुद्धा आपण विक्री करून त्यातूनही देशाला एकूणच आर्थिक उत्पन्न त्या ठिकाणी मिळवून देऊ शकतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी उद्योजकतेला एक महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतो. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योजक हा महत्त्वाचा घटक आहे, जेणेकरून व्यवसायात किंवा देशाच्या प्रगतीमध्ये
एक महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडताना आपल्याला दिसून येते. त्यामुळंच आपल्या देशात ही भारत सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल, इतरही त्या ठिकाणी स्थानिक सरकार असतील, त्या सरकार व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येते, जेणेकरून लोकांना रोजगाराची संधी मिळेल, बाजारपेठेंची निर्मिती होईल, लोकांच्या गरजा भागतील आणि एकूणच त्या ठिकाणी देशाची प्रगती होईल किंवा लोकांच्या सुद्धा त्या ठिकाणी गरजा भागून त्या ठिकाणी उपभोग वाढेल आणि लोक सुरळीत जीवन जगतील. यासाठी उद्योजक निर्माण झाले पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्न करताना आपला दिसून येतो. आता आपण उद्योजकता विकास प्रक्रिया याची माहिती घेत असताना त्यालाच प्रोसेस ऑफ एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट या ठिकाणी माहिती घेत असताना त्या ठिकाणी बघा पूर्वी प्रशिक्षण आणि उद्योजक विकास कार्यक्रम या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये बघा प्रशिक्षणाच्या माध्यमातून घेत असताना बघा तर फार पूर्वी पारंपरिक संकल्पनेनुसार उद्योजक हा जन्मावा लागतो असं संबोधलं जातं, कारण त्या ठिकाणी उद्योजक हा त्या ठिकाणी नाविन्याची किंवा निर्मिती करणारा असं निर्माण करून त्या ठिकाणी उद्योजक तयार होत नव्हते. तर त्या ठिकाणी पारंपरिक ज्याच्या वडील त्या ठिकाणी व्यवसाय करत होते, आजोबा व्यवसाय करत होते आणि परंपरेनुसार त्या ठिकाणी व्यवसाय चालवत आपल्याला दिसून येते. कारण आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माची लोक राहतात आणि त्यानुसार त्यांच्या कामानुसार जाती धर्म पडत गेले आणि त्यानुसार व्यवसाय चालवत आलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे त्या ठिकाणी सध्याच्या आधुनिक जगामध्ये नवनवीन लोकांना उद्योजकांना प्रशिक्षण देऊन त्या व्यवसायासंदर्भात किंवा वेगवेगळ्या उद्योजकांसंदर्भात वेगळी माहिती देऊन व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यातूनच त्या ठिकाणी एकूण देशाच्या प्रगतीसाठी त्या ठिकाणी हातभार लागताना आपल्याला दिसून येतो. तेच सध्या आता प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी व्यावसायिक किंवा उद्योजक वाढवताना आपल्याला दिसून येतात. वेगवेगळ्या स्थानिक ठिकाणी बघा उद्योजक वाढीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था असतात. वेगवेगळ्या शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केलेला आपला दिसून येतात. या संस्था प्रशिक्षण संस्था विविध नवनवीन उद्योजकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन व्यवसायात वाढ करण्यासाठी किंवा उद्योजकांची निर्मिती करणारा आपल्याला दिसून येतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीची कौशल्य वाढवायची आणि त्यानुसार त्याला व्यवसायाची संपूर्ण माहिती देण्याचं काम त्या ठिकाणी करतात. आणि हे प्रशिक्षण संस्था वस्तूचं उत्पादन कसं करावं, त्याचं विपणन करावं, उत्पादन पद्धतीमध्ये कसा बदल करावा आणि ग्राहकांना उत्पादित केलेला माल विक्री कसा करावा याची वेगवेगळी संकल्पना शिक्षणाद्वारे त्या ठिकाणी देण्याचं काम त्या ठिकाणी करतात. त्याचबरोबर उत्पादित करत असताना माल ते उत्पादन कसं खराब होऊ नये, त्याचबरोबर कमी मोडतोडमध्ये उत्पादन कसं करता येईल किंवा एकाच उत्पादनापासून अनेक उत्पादन कच्चा माल असेल किंवा रॉ मटेरियल कच्चा माल असेल, त्या कच्चा मालापासून अनेक विविध प्रक्रिया करून वेगळे उत्पादन कसं करता येईल. खराब माल असेल टाकाऊ माल कमी करायचा, त्या टाकाऊपासून आणखीन काही त्या ठिकाणी टिकाऊ माल करता येईल का, वेगवेगळ्या प्रशिक्षण देण्याचं काम इत्यादी प्रशिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी करतात. प्रशिक्षण प्रक्रियेत उद्योजक नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं काम त्या ठिकाणी करतात. म्हणजेच आता ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये वेगवेगळी विद्यार्थी लोक असतील किंवा उद्योजक असतील, तर उद्योजकाची आवड असणारे लोक या प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन त्या उद्योजकासंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन ज्ञान मिळवण्याचं काम त्या करतात आणि आपल्या कौशल्यात कशी वाढ होईल यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. याच प्रशिक्षण संस्था शिकवत असताना संघभावना, वर्गीकरण, श्रम कमी करणे, औद्योगिक अपघात कमी करणे इत्यादी माहिती देताना आपल्याला दिसून येतात. हे करत असताना प्रशिक्षण संस्था चर्चासत्र, बैठका, सभा, सामूहिक सूचना, वैयक्तिक सूचना, प्रात्यक्षिक पद्धती, व्याख्यान पद्धती इत्यादी प्रशिक्षणाच्या पद्धती वापरतात. म्हणजे विद्यार्थ्याबरोबर चर्चा करायची, बैठका घ्यायच्या, सभा घ्यायच्या, सामूहिक सूचना द्यायच्या, एखादा ग्रुप करायचा, एखाद्या ग्रुपसाठी तर ठराविक वेगवेगळे विभाग करायचे आणि त्या समूहासाठी तरी वेगवेगळ्या सूचना करायच्या, वैयक्तिक ही मार्गदर्शन किंवा सूचना करायच्या, प्रात्यक्षिक दाखवायचं एखाद्या व्यवसायाचं, व्याख्यान पद्धतीचा सुद्धा अवलंब करायचा. आणि एकूणच या प्रशिक्षण पद्धतीचा वापर करून उद्योजक जो आहेत
त्याच्या उद्योजकाच्या कौशल्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करताना आपला दिसून येतात. त्याच्यानं बघा या प्रशिक्षणाचा संदर्भ घेतल्यानंतर आपण उद्योजकता विकास कार्यक्रम इंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम काय काय केले जातात या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. उद्योजकता विकास कार्यक्रम स्पष्ट करत असताना एक व्यवस्थित रचलेली कार्यक्रम जो एका व्यक्तीस उद्योगाची प्रेरणा, कौशल्य प्राप्ती आणि क्षमता वाढवण्याची मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करतो. म्हणजे या प्रशिक्षण संस्था एक ठरलेल्या पॅटर्नमध्ये, ठरलेल्या पद्धतीमध्ये, ठरलेल्या आराखड्यामध्ये एखाद्या उद्योजकाला स्टेप बाय स्टेप त्याची माहिती देऊन त्याच्या कौशल्यामध्ये वाढ करण्याचं, त्याच्या क्षमतेमध्ये वाढ करण्याचं आपण त्या ठिकाणी या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत काम करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. जेणेकरून या उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत उद्योजकतेच्या सुप्त गुण शोधले जातात आणि त्यांना प्रशिक्षणाअंतर्गत त्यांच्या कौशल्यांना वाव देऊन नवीन उपक्रम सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याचं काम या उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत त्या ठिकाणी केलं जातं. आता बघा पहिल्यांदा 1970 मध्ये गुजरात इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रमाचे प्रायोजकत्व घेऊन स्वीकारलं आणि त्याच्या अंडर त्या ठिकाणी आंध्र प्रदेशमधील काकिनाडा जिल्ह्यामध्ये मॅकक्ले लँडर्स यांनी घेतलेल्या प्रयोगाद्वारे EDP अर्थात उद्योजकता विकास कार्यक्रम आधारित आहे. यामध्ये उद्योजकांना प्रेरणा व प्रशिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. या काही पद्धती किंवा पायऱ्या अंतर्गत एखाद्या विद्यार्थी उद्योजकाला प्रशिक्षण देऊन त्याला त्यांच्या सुप्त गुणाला, कौशल्याला वाव देऊन त्यांचा विकास करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. किंवा व्यवसाय आणि उद्योजकाचाही विकास होऊन व्यवसाय चालवण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यामध्ये काही 8 पायऱ्या दिलेल्या आहेत. त्या 8 पायऱ्या अंतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत त्या ठिकाणी केल्या जातात. त्याच्यामध्ये बघा पायाभूत सुविधांची व्यवस्था. एखादा व्यवसाय करण्यासाठी त्या ठिकाणी पायाभूत सुविधा काय आहेत त्या सुविधांची त्या ठिकाणी माहिती घ्यायची. त्या ठिकाणी बघा उदाहरणार्थ त्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय असेल, त्या दुग्ध व्यवसायासाठी त्या ठिकाणी पायाभूत सुविधा व दूध कुठून मिळणार आहे, किंवा एखादा साखर कारखाना असेल, साखर संदर्भात त्या ठिकाणी गुऱ्हाळघर आहेत कोल्हापूरमध्ये, ती वेगवेगळी त्या ठिकाणी पायाभूत सुविधा काय आहेत का, त्या पायाभूत सुविधामध्ये जमीन असेल, पाण्याची सुविधा असेल, लाईट असेल किंवा इतरही त्या ठिकाणी भौतिक जी साधनसामुग्री आहे त्या साधनसामुग्रीची व्यवस्था आहे का याची आपण त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी माहिती घेत असतो. किंवा एखाद्या शहरामध्ये एखादं दुकान टाकायचं असेल, त्या दुकान त्या ठिकाणी करत असताना त्या पायाभूत सुविधामध्ये त्या ठिकाणी काय काय सुविधा आहेत का याची माहिती त्या ठिकाणी घेतली जाते. संभाव्य उद्योजकाची निवड. आता कोण व्यवसाय करणार आहे त्या ठरलेल्या टीममध्ये 10-12 लोकांना शिकवत असताना प्रत्यक्ष व्यक्ती कोण व्यवसाय करू शकतो त्याच्या संभाव्य उद्योजकांची निवड करायची. म्हणजे त्याच्या गुण वैशिष्ट्यानुसार त्या ठिकाणी त्याला प्रशिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी करायचं. उद्योगांची ओळख. वेगवेगळे उद्योग आहेत. आता एखाद्या कोल्हापूरमध्ये दुकान टाकायचं असेल किंवा व्यवसाय करायचा असेल तर कुठला व्यवसाय करायचा या संदर्भात वेगवेगळे उद्योग जे आहेत त्या उद्योगांची त्या ठिकाणी माहिती गेली. दुग्ध व्यवसाय असेल शहरी ग्रामीण भागामध्ये, त्याच्यानंतर शेती व्यवसाय असेल, इतरही त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जे भाजीपाला विक्री असेल किंवा इतरही त्या ठिकाणी कुक्कुटपालन व्यवसाय असेल, जे व्यवसाय आहे त्या उद्योगासंदर्भात ग्रामीण भागामधील व्यावसायिकांना माहिती द्यायची. शहरी भागातील लोकांना त्या ठिकाणी कापड टेलरिंग व्यवसाय असेल, किराणा मालाचं दुकान असेल किंवा इतरही त्या ठिकाणी दुग्धजन्य पदार्थाची विक्री करणं दुकान असेल, या वेगवेगळ्या व्यवसायाची माहिती द्यायची. त्याच्यानंतर बघा वास्तविक प्रशिक्षण द्यायचं कार्यक्रम. जे प्रत्यक्ष काम करत असताना, प्रत्यक्ष कार्य करत असताना, प्रत्यक्ष कामगाराला, उद्योजकाला त्या ठिकाणी काम करत असताना त्या विभागावर किंवा त्या उद्योगावर प्रशिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. प्रशिक्षण कर्मचाऱ्याची निवड. आता प्रशिक्षित केलेल्या कर्मचाऱ्यांची निवड, जे आता उद्योजकाला त्या ठिकाणी सगळं काम एकटा करू शकतो का नाही, तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची निवड करत असताना प्रशिक्षित केलेल्या कर्मचाऱ्यांची निवड करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. प्रशिक्षण पद्धतीची निवड. आता कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी देत असताना प्रशिक्षण कसं द्यायचं व्यवसाय संदर्भात त्याचीही माहिती त्या ठिकाणी दिली जाते. प्रत्यक्ष वास्तविक त्या ठिकाणी प्रशिक्षण
एक प्रत्यक्ष एखाद्या व्यवसायामध्ये जाऊन त्या ठिकाणी व्यवसायात प्रत्यक्ष भेट देऊन माहिती देऊन त्या ठिकाणी माहिती व्यावसायिकाला देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं। देखरेख आणि पाठपुरावा, हा व्यवसाय स्थापन केल्यानंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी उद्योजकाला देखरेख आणि पाठपुरावा, काय कमतरता पडते, काय सुधारणा केली पाहिजे का, याचीही माहिती त्या ठिकाणी दिली जाते। म्हणजेच इंटरमिडिएट डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत एखादा व्यवसाय चालू करत असताना त्याला 8 पायऱ्या अंतर्गत सुविधा देऊन मार्गदर्शन करून व्यवसाय चालवण्यासाठी प्रयत्न करायचा। त्याच्यामध्ये बघा, पहिलं व्यवसायाची पायाभूत सुविधांची व्यवस्था आहे का बघायची, संभाव्य उद्योजकाची निवड, बाबा तू करू शकतोस का याची उद्योजकाची निवड, वेगवेगळ्या उद्योगांची माहिती द्यायची आणि वास्तविक प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत त्या ठिकाणी प्रशिक्षण द्यायचं, प्रशिक्षण कर्मचाऱ्यांची निवड, व्यवसाय करत असताना त्यानं निवडलेले जे कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यायचं, प्रशिक्षण पद्धतीची निवड, चर्चासत्र करायचे की सूचना द्यायच्या का प्रात्यक्षिक द्यायचं का व्याख्यान पद्धतीनुसार त्या ठिकाणी प्रशिक्षण द्यायचं, हे त्या ठिकाणी केलं जाईल। वास्तविक प्रशिक्षण, प्रत्यक्ष त्या ठिकाणी कामावर त्या ठिकाणी वास्तविक प्रशिक्षण कार्यक्रम राबवायचा आणि बऱ्याच वर्षी त्या ठिकाणी पाठपुरावा आणि देखरेख करण्यासंदर्भात या EDP प्रोग्राम अंतर्गत त्या ठिकाणी उद्योजकांना सहकार्य करून त्या उद्योग वाढीसाठी प्रयत्न केलेला आपला दिसून येतात। आता हे EDP अंतर्गत म्हणजे इंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत म्हणजेच उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत काय उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतात बघा। एक, देशातील उद्योजकतेच्या वाढीस उत्तेजन देणे, नवीन आपल्या देशाचा देशाची आर्थिक विकास वाढायचा असेल तर जास्तीत जास्त उद्योजक असलं पाहिजे, कारण रोजगाराची निर्मिती होते, उत्पादनाची निर्मिती होते, जी साधन सामुग्री पडून राहणार आहे, भौतिक साधन सामुग्री असेल किंवा मानवी साधन सामुग्री असेल, या साधन सामुग्रीचा वापर करून उत्पादनाची निर्मिती केली जाईल आणि रोजगाराची संधी, एकूणच देशाचा विकास होईल आणि त्यामुळे उद्योजक वाढीसाठी प्रयत्न करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं। उपलब्ध संसाधनाचा योग्य वापर, जे साधन सामुग्री असेल, भौतिक साधन सामुग्री असेल, नैसर्गिक साधन सामुग्री असेल आणि मानवी साधन सामुग्री असेल, ती पडून राहणार होती, उद्योजकतांची निर्मिती केल्यामुळे ही साधन सामुग्री वापरली जाईल, हे एक त्या ठिकाणी EDP अंतर्गत फायदा किंवा उद्दिष्ट त्या ठिकाणी पूर्ण होईल। मागासलेल्या प्रदेशांचा विकास आणि समाजातील दुर्लक्षित समूहाच्या आर्थिक स्थिती सुधारणे, बऱ्याच अंशी मागासलेला प्रदेश असतो आणि या प्रदेशांतर्गत त्या ठिकाणी आता भौतिक साधन सामुग्री आपल्या देशामध्ये किंवा ग्रामीण भागात कोल्हापूर शहरामध्ये जर विचार केला, काही भाग शहरालगत आहे तर त्या ठिकाणी त्या ग्रामीण भागाचा विकास झाला असतो, शहराच्या लांब असेल एखादं गाव तर त्याचा विकास कमी झाला असतो। अशा मागासलेल्या प्रदेशात सुद्धा देशामध्ये विकास करण्यासाठी, त्याचबरोबर समाजातील दुर्लक्षित समूहाचा, काही समूह त्या ठिकाणी मागास राहिलेला असतो, त्याला शिक्षणापासून मागास राहिल्यामुळे त्यांची आर्थिक प्रगती होत नाही, आर्थिक अडचणी असतात, या समूहाला सुद्धा वेगवेगळ्या योजनांअंतर्गत मार्गदर्शन करून त्यांच्या समूहाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करायचा। रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायचा, उद्योजकांची निर्मिती झाल्यामुळे वेगवेगळ्या लोकांना रोजगाराची संधी मिळेल आणि एकूणच त्या ठिकाणी त्यांच्या रोजगाराची संधी उपलब्ध झाल्यामुळे एकूणच देश विकसित होण्यासाठी प्रयत्न करत राहील आणि त्यामुळे अनेक प्रश्न सुटत राहतील। लहान आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा पाया भक्कम करणे, बऱ्याच अंशी मोठमोठे उद्योगामुळं लहान आणि छोटे उद्योग मोडकळीस येतात, आर्थिक परिस्थिती त्यांची बिकट असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी लहान उद्योग आणि मध्यम उद्योग बंद पडतात। अशा लहान आणि मध्यम स्वरूपातील उद्योगांना त्या ठिकाणी पाया भक्कम करून त्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि एकूणच त्या ठिकाणी उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत देशाच्या उद्योजकतेमध्ये वाढ करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं।